नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज अत्यंत महत्वाची आणि एक दिलासादायक अशी जी आर म्हणावं लागेल. आणि प्रथम बघा, देवेंद्र कोट जे काही आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं खरंच आपण जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं कमी आहे मित्रांनो. कारण बघा मित्रांनो, देवेंद्र भाऊ हे फक्त तरुणांच ऐकतात आणि त्यांना प्रतिसाद चांगला देतात असं म्हणावं लागेल. कारण बघा, आपले जे काही पोलीस भरती करणारे मित्र, ज्याचं वय डिपार झालं होतं पोलीस भरतीमधून, जे काही 91-92 वाले होते आणि 22-23 वाल्यांना पात्र केलं होतं, जे की ज्याचं वय 22-23 मध्ये संपलं होतं, अशा मुलांना त्यांनी पात्र केलं होतं. परंतु आता सध्या देवेंद्र भाऊ यांनी एक जी आर काढलेला आहे. तो जी आर बघा तो जी आर आहे आजची तारीख बघा 10 सप्टेंबर 2025 चा जी आर आहे. आणि त्यात नेमकी काय उल्लेख केलेला आहे बघा. त्याने बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई सहवर्गातील 2024 ते 2000 म्हणजे एंडिंग 24 या कालावधीत रिक्त झालेले व 1/1/2025 ते 31 म्हणजे 24-25 ची पोलीस भरती म्हणू शकता. होणारी एकूण 15,600 पदे भरतीसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस बघा 15,500 ही पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे बघा देण्यात आले आहे शासन निर्णय. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता एक दिलासादायक बातमी बघा. तुम्हाला माहिती असेल की वयवाढीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला की बाबा यात नेमकं कोण पात्र आणि अपात्र. तर बघा, सन 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल ही बघा, ही जुना जी आर आहे, हे तुम्ही बघू शकता. हा जुना जी आर आहे, त्यात त्यांनी दुरुस्ती केलेली आहे मित्रांनो. तर त्यांनी दुरुस्ती केलेली आहे की त्यांनी काय म्हणलेलं आहे, सन 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रोत्साहित भरतीत प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. आता याऐवजी कसं वाचायचं आहे की त्यांनी जे काही कामकाज आहे त्या संदर्भात त्यांना सांगितलेलं आहे की कसं वाचायचं आहे. आता तर तसं न वाचता हे असं वाचायचं आहे, सन 2022-23 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रोत्साहित भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. तर ह्यामध्ये बघा, आता ह्या जी आर मुळे तर ह्यात जे काही 1989, 1990, 91-92 वाले ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये पात्र ठरू शकतात असा हा जी आर आहे. आणि ते मुलं आता अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो. याचं तुम्ही जी आर आज सगळीकडे व्हायरल होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, आता त्यांनी किती काय म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई म्हणजे जे काही 22, 23, 24, 25 मध्ये जे काही वयवाढ देण्यात आलेले आहे विशेष, फक्त पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईलाच भरता येणार आहे की SRPF जे काही आहे त्यालाही भरता येणार आहे, हा एखादा सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे बघा, शक्यतो SRP ला सुद्धा ही वयवाढ भेटणार आहे. इथे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, परंतु ही वय जी आहे पूर्ण पोलीस शिपाई म्हटलेला आहे. इथे SRPचा उल्लेख केला नाही, बँडसमॅनचा उल्लेख केलेला नाही, किंवा इतर काही गोष्टी म्हणजे रेल्वे पोलीस असू द्या, अशा कोणत्याच इथं ही केलेला नाही. परंतु तुम्ही इथं समजू शकता की वयवाढ ही सगळ्यांना भेटलेली आहे. आणि SRP ला सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय दिसून येईल की बाबा फॉर्म भरता येतं का नाही. आणि महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला जाता सांगू इच्छितो की संभाजीनगरमध्ये जे काही सिल्लोड तालुका आहे त्या तालुक्यामध्ये एक अकॅडमी आहे, हिंदी अकॅडमी. त्या हिंदी अकॅडमीमध्ये एक मास्तरांनी मुलीबरोबर एक प्रेम संबंध ठेवले आणि जे काही त्या अकॅडमीतला विद्यार्थी होता तो विद्यार्थीला त्या माहिती पडलं त्यांचं लफडं, आणि तो सांगेल या कारणाने त्याला पळवून नेऊन त्या मुलाला त्याच्यावरती लाठीचार्ज हाणेमारी केली आणि त्याचं अपहरण केलं. तर बघा, ही सध्या या प्रकरणाकडे सर्व मुला मुलींनी लक्ष न देता आपापल्या प्रॅक्टिस आणि अभ्यासावरती लक्ष द्या. आता कुठलेही तुम्हाला जे काही मास्तर लोक आहेत ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतात की बाबा मी तुला भरती करतो, असं करतो, तसं करतो, बऱ्याच तुम्हाला आमिष दाखवता येतं, दाखवतात. परंतु तुम्हाला फक्त तुमच्या विश्वास
की बाबा मी होऊ शकतो, मला ग्राउंड होऊ शकतं, ग्राउंड लेखी होऊ शकतं. तुम्ही स्वतः शिल्पकार आहे मित्रांनो. त्यामुळे कुठल्याही सराच्या किंवा अकॅडमीच्या संचालकावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमचं कष्ट तुम्हालाच उपयोगी येणार आहे. तर इतकाच व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.